महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। कर्जत तालुका पंचायत समिती गणांची आरक्षण संपन्न। रायगड कर्जत प्रतिनिधी बाळू गुरव। कर्जत तालुका पंचायत समिती निवडणूक 2022 करिता 12 गणांची आरक्षण सोडत नुकतीच संपन्न झाली। यामध्ये 4 सर्वसाधारण, 2 सर्वसाधारण महिला, 1 नागरिकांचा मागास प्रवर्ग, 2 नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, 1 अनुसूचित जमाती, 2 अनुसूचित जमाती महिला असे आरक्षण प्राधान्यक्रमानुसार सोडतीद्वारे जाहीर करण्यात आला। कर्जत तालुक्यातील पंचायत समितीच्या 2022 च्या निवडणुकीच्या 12 गणांच्या आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमाचे आयोजन प्रादेशिक कृषी केंद्राच्या सभागृहात आयोजित केले होते। या प्रसंगी उपविभागीय अधिकारी अजित नैराळे, तहसीलदार विक्रम देशमुख, पोलीस निरीक्षक MD कोल्हे, नायब तहसीलदार सोपान बाचकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते। यावेळी तहसीलदार विक्रम देशमुख यांनी निवडणूक आयोगाच्या निर्देशांची माहिती देऊन नागरिकांचा मागास प्रवर्ग व अनुसूचित जमातीच्या आरक्षणाबाबत 2011च्या लोकसंख्येनुसार प्राधान्यक्रम व मागील 4 निवडणुकांचा आधार घेऊन आरक्षण जाहीर केले। त्यानंतर नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला व सर्वसाधारण महिला आरक्षणाची सोडत काढताना कुमारी सकीबुल हसन या चिमुरड्याच्या हाताने चिठ्ठ्या काढून आरक्षण जाहीर करण्यात आले। या प्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख उत्तम कोळंबे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा चिटणीस तानाजी चव्हाण, भाजपा कोकण समन्वयक सुनील गोगटे, माजी सभापती प्रदीप ठाकरे, माजी उपसभापती मनोहर थोरवे, माजी नगराध्यक्ष शरद लाड, प्रमोद देशमुख, नितीन दगडे, जगदीश ठाकरे, समीर चव्हाण आदी उपस्थित होते। पंचायत समिती गण प्रभागनिहाय आरक्षण 19 पोशीर, सर्वसाधारण महिला 20, कळंब अनुसूचित जमाती 21 पात्रज, सर्वसाधारण 22 कशेळे, अनुसूचित जमाती महिला 23 दहिवली तर्फे वरेडी, सर्वसाधारण 24 उमरोली नागरिकांचा मागास प्रवर्ग, 25 नेरळ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, 26 शेलू सर्वसाधारण महिला, 27 पिंपळोली नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, 28 सावेळे सर्वसाधारण, 29 वेनगाव सर्वसाधारण, 30 बीड बुद्रुक अनुसूचित जमाती महिला। आज 28 जुलै 2022 रोजी कर्जत पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2022 साठी इथे प्रवर्गनिहाय आरक्षण काढण्यात आलं। याच्यामध्ये कर्जतमध्ये एकूण जागा ज्या आहेत त्या 12 आहेत। 12 जागांपैकी अनुसूचित जमातीसाठी माननीय राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार 3 जागा येतात। त्यानंतर नागरिकांचा मागास प्रवर्ग याच्यासाठी 3 जागा येतात आणि एकूण जागांच्या 12 जागांच्या 50% जर विचार केला तर 6 जागा ह्या महिलांसाठी आरक्षित आहेत। यामध्ये अनुसूचित जमातीपैकी 3 पैकी 2 जागा ह्या महिलांसाठी आहेत। नामाप्रच्या 3 जागांपैकी 2 जागा महिलांसाठी आहेत आणि सर्वसाधारण महिला अशा एकूण 6 जागा महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या। एकूण 12 जागांपैकी जर आपण विचार केला तर अनुसूचित जमातीमध्ये 20 कळंब हे अनुसूचित जमातीसाठी राखीव झालं। त्यानंतर 22 कशेळे आणि 30 बीड बुद्रुक हे अनुसूचित जमाती महिलेसाठी रिझर्वेशन निघालेलं आहे। त्यानंतर नामाप्र नागरिकांचा मागास प्रवर्गामध्ये नेरळ आणि पिंपळोली ही नागरिकाचा मागास प्रवर्ग महिलेसाठी आरक्षण निघालेलं आहे आणि उमरोली हे नागरिकाचा मागास प्रवर्ग यासाठी आरक्षित झालेला आहे। त्यानंतर सर्वसाधारण महिलामध्ये 19 पोशीर आणि 26 शेलू याचं आरक्षण निघालेलं आहे। त्यानंतर सर्वसाधारणमध्ये 21 पात्रज, 23 दहिवलीतर्फे वरेडी, 28 सावेळे आणि 29 वेनगाव हे या निर्वाचक गणांचं आरक्षण सर्वसाधारणसाठी निघालेलं आहे। असे एकूण 12 जागांचं आरक्षण या ठिकाणी निघालेलं आहे। या आरक्षणासाठी सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित होते।
मोठे वेणगाव येथील आयुष्य फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद. निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष्य फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे. राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध. पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड. बुकिंगसाठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78. तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आताच बुक करा आयुष्य फार्म. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.